श्रावणीतील चौथ्या आणि शेवटच्या सोमवार निमित्त राज्यभरातील शिव महादेव मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं पाहायला मिळतं। नाशिकच्या कपालेश्वर आणि सोमेश्वर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी प्रचंड गर्दी उसळली आहे। दर्शनासाठी तब्बल 21 तास म्हणजे पहाटे 5 ते रात्री 12 पर्यंत मंदिर खुलं ठेवण्यात आलंय। या दरम्यान भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मंदिरात प्रवेश करून बाहेर पडण्याचे मार्ग स्वतंत्र ठेवण्यात आले। तसेच महिला आणि पुरुष भक्तांसाठी स्वतंत्र रांगांची व्यवस्था करण्यात आली आहे। स्वयंसेवकांच्या मदतीने भाविकांना टप्प्याटप्प्याने मंदिरात प्रवेश दिला जातोय। स्वातंत्र्य दिनासह सलग सुट्ट्या आल्यामुळे या श्रावणी सोमवारी नेहमीपेक्षा यावेळी भाविकांची संख्या दुपटीने वाढणार असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवलाय। त्यामुळे मंदिर परिसरात 1.5 ते 3 किलोमीटर पर्यंत रांगा लागतायत। भाविकांच्या सुरक्षतेसाठी 200हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले। सकाळपासूनच शिव हर हर महादेवच्या जयघोषानं दोन्ही मंदिर परिसर दुमदुमून गेला असल्याचं पाहायला मिळतंय। नमस्कार। आज आंबोरे येथील पूर्ण हजारो लोकसंख्येचं गाव असलेल्या आंबोरे गावातील सर्व भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेले जागृत देवस्थान अमलेश्वर महादेव मंदिर आज या ठिकाणी श्रावणी सोमवारातला शेवटचा सोमवार म्हणजे चौथा सोमवार या निमित्ताने मी आज या ठिकाणी सर्व भाविक भक्तांना प्रसादाचा वाटप करत आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे, नाशिक।